नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आत्ता पावसाळा चालू झाला हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही म्हणताल की काय सांगता नवीन. मित्रांनो, माहिती तर आहे. आणि पावसाळा चालू झाल्यानंतर काय करतो शेतकरी? पेरणी करतो. पेरणी का करतो? धान्य वाढवण्यासाठी. जर भारतातच काय जगात कुठल्याही शेतकऱ्याने पेरणी नाही केली तर काय होईल? धान्य येणार नाही आणि वाढणार नाही आणि जेवण करायला आपल्याला धान्य मिळणार नाही. ही सत्य परिस्थिती आहे, ह्याला कुणी नाकारू शकत नाही मित्रांनो. आणि जो शेतकरी पेरणी करत नाही त्याच्या शेतामध्ये काय उगवेल? गवत. धान्य उगवणार नाही, गवत. नाही पेरणी केली तर गवत उगवणार आणि गवत काढण्यासाठी पैसे लागतील. तसंच आहे मित्रांनो, हे उदाहरण आपल्या जीवनाला लागू आहे. आपण पैसे कमायला लागतो परंतु आपण बचत करत नाही आणि बचत नाही केलं तर काय होतं? पैसे खर्च होतात. म्हणजे आपलं आलेले पैसे राहत नाहीत आपल्याकडं, खर्च होतात. आणि ह्या कलियुगामध्ये लोक कर्ज काढून खर्च करतात मित्रांनो. म्हणजे आणि भलं कसं होईल? कर्म आपण करतो आणि दोष सगळ्यांना देतो मित्रांनो. इथंच चूक होते आणि ती होऊ नये म्हणून ही आठवण म्हणून आहे. ही सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, मी काही नवीन सांगत नाही परंतु आठवण करून देतो मित्रांनो. आठवण करून दिल्यावर सुद्धा न ऐकणारे लोक आहेत. आणि LIC ऑफ इंडिया हे भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो. 1 रुपया बुडत नाही, धोका नाही. आणि किती तर पैसे आपण जास्त लिहून देतो आणि हे प्लॅन काढलेले लोकसुद्धा काही पैसे भरत नाहीत मित्रांनो. आता वाईट वेळ आलेली नाही म्हणून दुर्लक्ष आहे आणि वाईट वेळ आल्यानंतर काही करता येत नाही. प्रत्येकाचं उत्पन्न बंद होणार आहे. प्रत्येक माणूस जन्मालेला मरणार आहे, हे सगळ्याला माहिती आहे. माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो. त्याच्यावर काम केलं पाहिजे. शेतकऱ्याला माहिती आहे पेरणी केल्यावर धान्य उगवतं. त्याच्यात अनेक धोके आहेत. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, विघ्न येतात, उगवत नाही, त्याला संगोपन करावं लागतं. हे सगळं करावं लागतं, हा नंतरचा विषय. परंतु पेरणीच केली जात नाही आणि पेरणी नाही केली तर काढणी येत नाही आणि काढणी आल्याशिवाय अन्न मिळणार नाही खाण्यासाठी. हे साध्या गोष्टी आहेत मित्रांनो आणि तेच आपण करत आहे. प्रत्येक माणूस पैसे कमावायला लागल्यानंतर बचत करत नाही, केली तर चुकीच्या ठिकाणी जिथे कसलीच गॅरंटी नाही. लालचीपोटी 2-4% जास्त व्याज मिळते म्हणून. मित्रांनो, हे ह्या कलियुगामध्ये जास्त प्रमाणात घडत आहे आणि ती घडू नये म्हणून ही आठवण म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर तुम्ही LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, आयुष्यभर इन्शुरन्स आहे. हा प्लॅन घ्या, 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात आणि बँकेपेक्षा जास्त इंटरेस्ट आहे. आज मला सांगा, पोस्टातले RD, बँकेतल्या सेव्हिंग अकाउंटवर 3 ते 4% व्याज आहे. आपण 8% देतो, गॅरंटेड देतो, आयुष्यभर देतो. आयुष्यभर 15 वर्षानंतर पैसे न भरता आयुष्यभर पैसे देतो आणि भरलेले पैसे वाढवतो. आयुष्यभर इन्शुरन्स वाढतो. मी सगळं असून का घेतलं जात नाही? कारण ह्याची वेळ आलेली नाही आणि हा लगेच घ्या, कारण हा प्लॅन बंद होणार आहे. ओके, थँक्यू.